सर्व सुखाचा सार संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराजांनी आपल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सांगितलं असून जगात ज्ञानेश्वरीसारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथच नाही असं मत ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर महाराज यांनी वडोद बाजार तालुका फुलंब्री येथे रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहात तिसऱ्या दिवशी कीर्तन सेवेप्रसंगी बोलताना व्यक्त केलंय। श्री रामनवमी निमित्त वडोद बाजार येथील जागृत देवस्थान श्री दक्षिणमुखी हनुमान यांच्या कृपेने मागील 15 वर्षांपासून येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला। तिसरे कीर्तन सेवा पुष्प रामनवमी निमित्त गावातून रामपालखी मिरवणूक उत्साहात पार पडली। त्यानंतर सप्ताह प्रारंभ झाला। येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त संगीतमय भागवत कथा आणि कथन आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू असून तिसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा हरिभक्त परायण ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर श्री क्षेत्र माऊली जन्मसंस्थान आपेगाव तालुका पैठण यांच्याकडे होती। त्याप्रसंगी त्यांनी ग्रंथमहिमा प्रकट करत संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराजांनी आपल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीसारखा सर्वश्रेष्ठ ग्रंथच जगात दुसरा नाही असं मत व्यक्त केलं। वडोद बाजार येथे प्रभू रामचंद्र भगवान व या प्रभू रामचंद्राची भक्ती या विश्वाला ओळख करून देणारे हनुमंतराय त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त या अखंड हरिनाम सप्ताह येथे कीर्तन रूपी सेवा पार पडली। आज महत्त्वाचा कीर्तनाचा विषय असा आहे की आज वारकरी संप्रदाय सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय आणि त्या श्रेष्ठ संप्रदायात जे काय आज वेगळ्या पद्धतीनं वळण लागलेलं आहे वारकरी संप्रदायाला ते कुठेतरी थांबलं पाहिजे या दृष्टीनं चिंतन करत असताना जो वर्णभेद जातीभेद हा कधी साधू संतांनीही मानला नाही आणि ईश्वराकडेही मान्य नव्हता या विषयावर थोडासा भर देण्याचा प्रयत्न केला आणि आजचा आणि प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी भगवंताची भक्ती करत असताना संतांचे विचार अर्थात संतांचे ग्रंथ, कारण आत्ताचे संत हे पोटासाठी संत झाले कलित भवित या संतोक्तीप्रमाणे न घेता जे संत म्हणजेच काय ग्रंथ अगदी ज्ञानोबा आज सुद्धा आहेत ज्ञानेश्वरी स्वरूपात, जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा स्वरूपात आहेत, नाथ महाराज भागवत स्वरूपात आहेत। या सगळ्या ग्रंथाचं चिंतन जर करत बसला घरी तरी भगवान परमात्म्याची प्राप्ती होते आणि म्हणून ग्रंथावर शब्दावर विश्वास ठेवा, संतांच्यावर विश्वास ठेवा आणि त्या पद्धतीनं जीवन जगा। ते जीवन जगत असताना नक्कीच भगवान परमात्मा सुखरूप आहे सा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका असतो अशा संतोक्तीप्रमाणे तुमचं जीवन सुखी होईल, समृद्ध होईल। जाता जाता एकच विनंती करतो प्रत्येक मानवानं माऊलींच्या जन्मभूमी आपेगावला यावं। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।